इयत्ता 9वी तुकडी सी अँड डी. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड. प्रकरण 8. युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. What is bread made? Find out how to use the solution. Prepare in the about experiment to make bread. Follows the recipe and make the bread. Find out, note down the reason why the trouble rise and make the bread. Often alcohol is produced along with sugar in sugar factories. Molasses is produced from sugarcane juice. It is rich in carbohydrate. Molasses is fermented with the help of yeast called as Saccharomyces. In this process, ethanol C2H5OH alcohol is prepared as primary product and ester other alcohol is secondary product. पाव कसा बनतो? इस्ट या प्रयोगात आपण बाटलीमध्ये जे द्रावण बनवले होतं त्याचा वापर करून पाव बनवता येईल का याची माहिती मिळवा. त्याचप्रमाणे कृती करून पाव तयार करा. पाव जाळीदार कसा झाला याची कारणं शोधा. साखर कारखान्यांना जोडून बहुधा अल्कोहोल उत्पादन केलं जातं. ऊसाच्या रसाची मळी निघते. तिच्यात भरपूर प्रमाणात कार्बोदके असतात. मळीमध्ये सॅकरोमायसिस किण्व मिसळून तिचे किण्वन केले जाते. या प्रक्रियेत इथेनॉल C2H5OH अल्कोहोल हे प्रमुख उत्पादन तर इस्टर व इतर अल्कोहोल्स ही उप उत्पादने मिळवतात. इथेनॉलपासून स्पिरिट, मद्यांक व इतर रसायने मिळतात. तसेच इथेनॉल हे धूर विरहित व उच्च प्रतीचे इंधन आहे. इथेनॉलच्या औद्योगिक उत्पादनासाठी ऊसाच्या मळीप्रमाणे मका, जव किंवा सातू अशा इतर धान्याचाही वापर केला जातो. द्राक्षाच्या रसात असलेले ग्लुकोज व फ्रुक्टोज शर्करेचे इस्टच्या मदतीनं किण्वन केले जाते व मिळणाऱ्या अल्कोहोलपासून वाईन हे पेय बनवलं जातं. Spirit and other alcohol can be obtained from ethanol. Ethanol is also a smokeless and high quantity fuel beside molasses, maize, barley. Other grain are also useful. Industrial production of ethanol, glucose and fructose in sugar present in grape juice are also fermented with the help of yeast
to produced alcohol which is used for marking wines. Bioremediation yeast याvis laprotica is used to asper toxin released during the production of palm oil and heavy metal and mineral released in some other industrial process. Saccharomyces cerevisiae is used for aspiration of pollutant aspergillus oil spill in ocean are cleaned with the help of alcoholics bacteria. जैवोपचार पामतेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ इतर काही औद्योगिक प्रक्रियेमध्ये मुक्त होणारे जड धातू क्षार शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोटिका हे किण्व वापरतात. सायक्रोमायसिस सेरेविसी हे किण्व आर्सेनिक या प्रदूषकाचे शोषण करते. अल्कॅनवेरेक्स जीवाणूचा वापर करून समुद्रातील तेलगळती स्वच्छ केली जाते. प्रतिजैविके सूक्ष्मजीवाचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारे जीवाणू, कवकापासून मिळवलेली कार्बनी संयुगे. प्रतिजैविके 20व्या शतकातील प्रतिजैविकामुळं औषधोपचारामध्ये क्रांती घडली. क्षयासारख्या रोगाचं तर आता काही देशातून जवळजवळ निर्मूलन झालेलं आहे. प्रतिजैविके जीवाणूविरुद्ध कार्य करतात. काही प्रतिजैविके आधी जीवांना नष्ट करू शकतात. काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूविरुद्ध उपयोगी ठरतात. अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असंही म्हणलं जातं. ॲस्पिसिलिन, अमॉक्झिलिन, टेट्रासायक्लिन. रोगाची लक्षणे दिसत नसून रोगजंतूचं अस्तित्व सापडत नाही तेव्हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचा वापर केला जातो. जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजतं. मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरले जातात. पेनिसिलियम, झेंटामायसिन, इरिथ्रोमायसिन इत्यादी. अँटीबायोटिक्स कार्बन कंपाऊंड obtained from one bacteria fungus for destroying or preventing the growth of harmful microorganisms are called as antibiotics. Antibiotics discovery of the 20th century have brought about revolution in field of medicine. Even a disease like tuberculosis has been almost completely eradicated from one country. Antibiotics mainly act against bacteria. Some antibiotics can be destroyed protozoa. Some antibiotics are useful against a wide variety of bacteria. They are called as broad spectrum antibiotics. Examples are
as aspirin, amoxicillin, tetracycline. When the pathogen cannot be identified even through symptoms of disease are visible, broad spectrum antibiotics are used. When pathogen microorganism is identified now, spectrum antibiotics are used. Example: penicillin, gentamicin, erythromycin. The National Institute of Virology, established in 1952, Pune, undertake search related in diseases like muscular jaundice, fever, and disease of lungs, with the supported from World Health Organization. पेनिसिलिन पेनिसिलिन पेनिसिलियम या कवकापासून मिळणाऱ्या प्रतिजैविकाचा गट असून टायफोलोकोकाय स्कॉटिडिया स्टेटोकाय प्रजातीच्या जीवाणूपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यास त्याचा वापर होतो. कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूमुळं होणारे संसर्ग तसेच न्यूमोनिया, स्कारलेट फीवर, लोहित तांग, ज्वर यावर उपचार करण्यासाठी पेनिसिलिनयुक्त औषधं उपयोगी असतात. परिचय. सेंट मेरीज हॉस्पिटलमधील सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत काचेच्या बशामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या जीवाणूची व बुरशीची वाढ केलेली होती. 3 सप्टेंबर 1928 रोजी फ्लेमिंग जेव्हा टायफोलोकोकस जीवाणूचं निरीक्षण करत होते तेव्हा एका बशीत त्यांना विलक्षण गोष्ट दिसली. त्या बशीत बुरशीचे ठिपके वाढलेले होते, पण त्या ठिपक्याभोवताची जागा मात्र स्वच्छ झालेली होती. म्हणजेच जीवाणू चक्क नष्ट झालेले होते. ही बुरशी म्हणजे पेनिसिलियम होय. तिच्या स्रावामुळे जीवाणू नष्ट होते हे त्यांनी अधिक अभ्यासाने सिद्ध केलं. अशा प्रकारे अनपेक्षित घटनेतून जगातील पहिलं प्रतिजैविक पेनिसिलियम जन्माला आलं होते. असामान्य रोगांना नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नाचा पाया रचला. आपले जीव वाचवणाऱ्या प्रतिजैविकाचं संशोधक म्हणून अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या कायम ऋणात राहायला हवं. इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट. अलेक्झांडर फ्लेमिंग, प्रोफेसर ऑफ मायक्रोबायोलॉजी ॲट स्टेट मेरी हॉस्पिटल, had cultured varieties of bacteria, fungus in petri dish in the laboratory. On 3 September 1928, while observing Staphylococcus culture, he made a intersecting observation in one petri dish. In that petri dish, fungus colony had gone, but area around those colony was clean and clear. Bacteria had actually been destroyed. After further study, the
Confirmed, confirmed that the fungus growing there was penicillium and it is secreted had destroyed the bacteria colony. This first antibiotics penicillium had discovered accidentally. This formed attend to the find cures for inevitable disease. Suddenly, always grateful to Alexander Fleming for discovering the life-saving antibiotics. Caution: antibiotics should be take only prescribed by a doctor. Don't purchase any antibiotics from medical store without prescription from a डॉक्टर. प्रतिजैविके नेहमी डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या. औषधाच्या दुकानातून डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय कोणतेही प्रतिजैविके मागू नका. Don't consume antibiotics on our own. Treat commonly diseases like throat infection, common cold, or influenza, even if you feel well before completing of prescribed course of antibiotics. You must continue and complete it. Don't suggest other antibiotics which were useful. घसादुखी, सर्दी, खोकला, इन्फ्लुएंझा झाल्यास प्रतिजैविके स्वतःहून घेऊ नका. डोस पूर्ण होण्याआधी बरे वाटले तरी प्रतिजैविके नेमून दिलेले डोस पूर्ण करा. तुम्हाला उपयोगी ठरलेल्या प्रतिजैविके दुसऱ्यांना सुचवू नका. उपद्रवी सूक्ष्मजीव हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. हवेमध्ये कवकाचे सूक्ष्मजीव बीजाणू असतात. ओलावा मिळाल्यास सुती कापड, गोणपाट, चामडी वस्तू, लाकूड अशा कार्बनी पदार्थावर हे बीजाणू रुजतात. कवकाचे तंतू या पदार्थात खोलवर शिरून त्याचं शोषण स्वतःचे शोषण प्रजनन करतात. या प्रक्रियेत तो मूळचा पदार्थ कमकुवत होतो. म्हणून बुरशी आलेलं कापड, गोणपाट, चामड्याच्या चपला, बूट, पाकिटे फार काळ टिकत नाहीत. लाकडी वस्तू खराब होतात. हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. Microscopic spores of fungus are present in the air. If there is sufficiently moisture, spore germinate on cotton, fabric, gunny bag, leather, wooden atom. The fungus high plate fiber of fungus drip into material to obtain nutrition to the reproduced. This case of material to wear become weak. A result gunny bag, leather atom like shoes, purchase, belt on which fungus have gone do not last long. Wooden atom also get spoiled. Sometimes you may notice the black powder or white disc floating on picket nubrella when jar obtained after long time. What extra this? Why are such
why are atom not? Various spectrum of fungus grow on food atom like picnut, muramba, jam, saccharose, geometry. They use nutrient in food item, a growth of reproduction during the activity fungus released microtoxin, certain poison chemical into food. This food become poisonous. Hence, food on which fungus have grown cannot atom. लोणच्याचे लोणचे मुरांबे जाम श्वास चटण्या अशा ओलसर अन्नात कवकाच्या विविध